देखिए, विदेश में क्या होता है उससे बड़ी बात देश में क्या लोग बोल रहे हैं। विदेश में मोदी का डंका बजाने वाले उनके भक्त है, वहां भी भक्त है उनके, लेकिन देश की जनता और देश का माहौल अलग है। तो विदेश के मैगजीन की बात यहाँ नहीं होनी चाहिए। आपको 4 जून को पता चलेगा। दूध का दूध, पानी का पानी। चला बोला काय अदानींबरोबर काय सेटलमेंट झाली असा प्रश्न मंत्रींनी विचारला। सोडून द्या, त्यांना काय विचार, कामाचे प्रश्न विचार। संविधान धोक्यात आहे, विरोधकांकडून खोटा प्रचार असं कोण म्हणतंय? मोदींनी म्हटलंय। बघा, प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा बरं का ज्या पद्धतीनं खाली आणलेली आहे ती अत्यंत देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे। प्रधानमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये या मताच्या आम्ही आहोत। राजकारणात खोटं बोलतात लोक, पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीनं मर्यादा पाळल्या पाहिजेत, पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पाळली पाहिजे। राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांना सुद्धा महत्व आहे हे मोदी मानायला तयार नाहीत। हा संविधानाला खतरा आहे। मोदींना लोकसभा, विधानसभा या विरोधकांशिवाय हव्यात। मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे। मोदींना आपल्या देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे। विरोधक नकोत, विरोधक खतम, विरोधक जेलमध्ये। संविधानाला सगळ्यात मोठा खतरा असेल तर मोदींची विचारसरणी, मोदींची भूमिका। खोटं बोलायचं, विरोधकांना बदनाम करायचं, विरोधकांवरती खोटे आरोप करायचे, विरोधकांना तुरुंगात टाकायचं, विरोधकांना धमक्या द्यायच्या आणि धमक्या देऊन सगळे भ्रष्टाचारी लोक, खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे। हाच सगळ्यात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे। गडकरी सुद्धा हेच म्हणाले की काँग्रेसने संविधान तोडलेलं आहे। 80 वेळा काँग्रेसने संविधान तोडण्याचे। त्याला संविधान तोडणं म्हणत नाही, त्याला गरजेनुसार, देशाच्या, राष्ट्राच्या गरजेनुसार काही बदल करणं म्हणतात आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्याला मान्यता दिलेली आहे। असं सांगली जागेमध्ये बोला झाला होता, त्यानंतर काल पुन्हा एकदा विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुनर्विचार करावा, शिवसेनेने आणि आम्हाला जागा सोडावी, त्याचा पुन्हा एकदा साकडा घातला। बघा, विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो। काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत। सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचं काम करतात। तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे। आपण पाहिलं असेल, प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहित असेल तर सांगतो मी। विधानसभेला मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो, दंगली घडवल्या जातात। हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहिती आहे। गेल्या 10 वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत, हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं। आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे, ही जनभावना आहे। ठीक आहे, तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे। वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम करतायत, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे। पण आज परिस्थिती वेगळी आहे। आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे। त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिलाय पूर्णपणे। जयंतरावांनी जाहीर केलाय, माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केलाय आणि काँग्रेसनं सुद्धा ती जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत, विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील, या भावनांचा आम्ही नक्की आदर करू आणि भविष्यामध्ये आम्ही काय करता येईल ते पाहू। बघा, आम्ही सगळ्या जागा एकत्र लढतो। आता माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार बाळा मामा मात्र उभे आहेत। काय आहेत?
आम्हाला एकत्र काम करायचं आहे. तिकडली शिवसेना आम्हाला कामाला लावायची. आम्ही असं म्हणत नाही की भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली नाही. प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे. मग शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि 48 उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू. वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू. उत्तर मुंबईची जागा सुद्धा शिवसेनेकडे यावी यासाठी काही कार्यकर्त्यांनी पदाधिकारी सुद्धा नेते आग्रही असतात. लोकांची मागणी आहे ती जागा शिवसेनेनं तिथे आम्ही विनोद घोसाळकर यांना काम करण्यासंदर्भात लोकसभेचं आम्ही त्यांना उद्धवजींनी त्यांना गो अहेड दिलं होतं. पण अचानक काँग्रेसने त्या जागेची मागणी केली. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही कोणतीही खळखळ न करता ती जागा काँग्रेसच्या यादीमध्ये टाकली. पण ती जागा परंपरेनं ही शिवसेनेची आहे. दहिसर बोरिवली हा जो भाग आहे तिथे जर शिवसेना जागा लढणार असेल तर 100% त्या जागेवर आम्ही विजय प्राप्त करू, हे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला कोणताही वाद नको असल्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसने मागितली, आम्ही काँग्रेसला दिली. सर, पण विनोद घोसाळकर यांना काँग्रेसकडून काँग्रेसच्या चिन्हावर लढवावं असं देखील ऑफर देण्यात असं होणार नाही. त्यांनी नकार दिला. असं होणार नाही. विनोद घोसाळकरांना ढकललं तरी ते जाणार नाही. विनोद घोसाळकर असतील, आमचे अमोल, ते उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे. मग शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि 48 उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू. वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू. उत्तर मुंबईची जागा सुद्धा शिवसेनेकडे यावी यासाठी काही कार्यकर्त्यांनी पदाधिकारी सुद्धा नेते आग्रही असतात. लोकांची मागणी आहे ती जागा शिवसेनेनं तिथे आम्ही विनोद घोसाळकर यांना काम करण्यासंदर्भात लोकसभेचं आम्ही त्यांना उद्धवजींनी त्यांना गो अहेड दिलं होतं. पण अचानक काँग्रेसने त्या जागेची मागणी केली. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही कोणतीही खळखळ न करता ती जागा काँग्रेसच्या यादीमध्ये टाकली. पण ती जागा परंपरेनं ही शिवसेनेची आहे. दहिसर बोरिवली हा जो भाग आहे तिथे जर शिवसेना जागा लढणार असेल तर 100% त्या जागेवर आम्ही विजय प्राप्त करू, हे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला कोणताही वाद नको असल्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसने मागितली, आम्ही काँग्रेसला दिली. सर, पण विनोद घोसाळकर यांना काँग्रेसकडून काँग्रेसच्या चिन्हावर लढवावं असं देखील ऑफर देण्यात असं होणार नाही. त्यांनी नकार दिला. असं होणार नाही. विनोद घोसाळकरांना ढकललं तरी ते जाणार नाही. विनोद घोसाळकर असतील, आमचे अमोल कीर्तीकर असतील, या जागांविषयीचे वाद सुरू आहेत. हे आमचे जे लोक आहेत पक्षाचे, अमोल कीर्तीकरांवर प्रचंड दबाव आहे ईडी आणि सीबीआयचा आताही, की तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घेऊ नका. हे ईडी आणि सीबीआयचा दबाव आहे, म्हणजे भाजपच्या शाखांचा दबाव आहे. आणि तुम्ही दुसऱ्या बाजूने लढा. पण अमोल कीर्तीकर म्हटले मला तुरुंगात टाकलं तरी मी लढत राहीन. विनोद घोसाळकर म्हटले नाही, मी शिवसैनिक आहे, शिवसेना उमेदवारी देणार असेल तरच मी लढेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक टीका केली. साप आणि मुंगसाची मैत्री सगळ्यांना माहित आहे. अंगात नाही बळ आणि चिमटाकडून पळाची विरोधकांची अवस्था आहे आणि त्यामुळे फेसबुक लाईव्ह करणाऱ्यावरती मोदींची नजर पडली तर तोंडाला फेस येईल अशी टीका केली. सर, मोदी सर, भारत में अल्पसंख्यक असुरक्षित है, अपना ये क्या दावा प्रश्न किया है? प्रधानमंत्री। सांगली की सीट को लेकर लगातार अभी विवाद चल रहा है। कोई विवाद नहीं। ऐलान है विश्वजीत कदम ने 2 दिन का समय सांगली की सीट के बारे में कोई विवाद नहीं है। वो सीट महाविकास आघाड़ी ने शिवसेना को छोड़ दी है। वहाँ शिवसेना के उम्मीदवार है डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटिल। विश्वजीत कदम कांग्रेस के वहाँ के पुराने नेता है। विशाल पाटिल जी वसंतदादा पाटिल जी के पोते हैं। 1-2 दिन में पूरा मामला स्पष्ट हो जाएगा। सर मांग कर रहे हैं छोड़ने तो मांग तो हमारे भी लोग बहुत जगह पे मांग कर रहे हैं ना। जैसे नॉर्थ मुंबई में हमारे लोग मांग कर रहे हैं कि शिवसेना को छोड़िए। भिवंडी की बात आती है तो कांग्रेस भी वो मांग करती है, लेकिन हमने वहाँ राष्ट्रवादी के उम्मीदवार बाला मामा को हमने उसको उम्मीदवारी दी है पवार साहब ने। तो मांग तो होती है, आघाड़ी है, आघाड़ी में बहुत से कार्यकर्ता एक दूसरे के यहाँ जब सीट जाती है नहीं ये सीट हमारी है, यहाँ हमारी ताकत है, करते हैं। अभी वहाँ के हमारे शिवसेना के लोग हैं भिवंडी के, कल हम उनकी मीटिंग बुलाई है सबकी कि हम एक साथ काम करना है। और विशाल पाटिल अगर निर्दलीय लड़ते हैं वहां से, क्योंकि चांसेज है उनके निर्दलीय लड़ने के, इंडिपेंडेंट लड़ने के, अगर वो दावा भी कर रहे हैं कि अगर नहीं हुआ तो हम निर्दलीय। देखिए विशाल पाटिल जी 2019 में भी निर्दलीय लड़े थे।
लेकिन अपने आप को कांग्रेसी बोलते हैं। अगर वो कांग्रेसी है तो निर्दलीय नहीं लड़ेंगे। ठीक है, थैंक यू वेरी मच। जो कहा है क्या है? खतरे में नहीं आने का दावा किया है प्रधानमंत्री ने, किस पर संविधान खतरे में है, इसलिए तो हमको बीजेपी को हटाना है। मोदी जी की जो बात है सही है, संविधान खतरे में है। विरोधों का ऐसा दावा कर रहे हैं उन्होंने। देखो सत्ता पे कौन है 10 साल से? मोदी जी है, इसलिए संविधान खतरे में है। लोकतंत्र को, पार्लियामेंट को, न्यायालय को, इलेक्शन कमीशन को मोदी जी मानने को तैयार नहीं। तो मोदी जी है इसलिए संविधान खतरे में है और इसलिए हमको बीजेपी को भगाना है। आपने कहा पुतिन राज लाना चाहते हैं मोदी। रशिया में कहाँ संविधान, रशिया में कहाँ अपोजिशन है? नहीं है। पुतिन मॉडल है डेमोक्रेसी का। मोदी जी वही पुतिन मॉडल यहाँ हिंदुस्तान में इस चुनाव के बाद लाना चाहते हैं और हम नहीं होने देंगे। सर आज संजय राऊत यांची आपण भेट घेतली, काय कारण होतं आणि कशा प्रकारे निवडणुकीत जाहीर झाली? नाही, परवा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची जी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि महाराष्ट्रातील 48 जागा त्यांचं वाटप झालं आणि भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आणि म्हणून महाविकास आघाडीचे घटक आणि शिवसेनेचे नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब यांची मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आज इथं आलेलो आहे। आपल्या गोदामांवर कारवाई करायची सूत्र सुरू होते, एमएमआरडी कारवाई करत नाही, तर काय प्रकरण आहे आणि आपल्या या संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे का? नाही, सत्र सुरू झालेलं आहे आणि सत्र सुरू आहे, अजूनही काही ना काही कुरघोड्या चालू आहेत। खरं म्हटलं तर एमएमआरडीची सीसी देखील माझ्याकडे आहे। जिथं जिथं भिवंडी, साधारणतः भिवंडीमध्ये जे 15 वर्षापासून 20 वर्षापासून जे बांधकाम झालेलं आहे त्यावेळेस फक्त 0.10 आणि काही ठिकाणी 0.20 असा FSI होता आणि म्हणून त्या FSI नुसार आपल्याला देखील कल्पना आहे की कुठल्याही प्रकारचं काम होऊ शकत नाही आणि म्हणून त्यावेळेस सर्व बिल्डरांनी 0.50 फक्त 0.50 असं FSIचं काम केलेलं आहे। ग्रामपंचायत परमिशन आहे, एनी लँड आहेत, सर्व जागा क्लिअर आहेत आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळात 2021 तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी देखील एक GR काढलेला आहे आणि त्या GR मध्ये संपूर्ण भिवंडी तालुक्यातील गोडाऊन हे रेग्युलाइज व्हावे अशा प्रकारचा GR आहे आणि ती रेग्युलाइजची प्रोसेस देखील चालू आहे आणि तरीसुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे या सध्याच्या निवडणुकीत किंवा राजकारणात कशा प्रकारे कुरघोडी केली जाते, कशा प्रकारे त्रास दिला जातो आणि म्हणूनच मी त्या प्रोजेक्टवर हायकोर्टाकडून देखील प्रोसिजर असल्यामुळे स्टे आणला होता आणि तरीसुद्धा काही गोष्टी कायद्याच्या पलीकडे जाऊन अधिकाऱ्यांनी कारवाई केली। 1-2 गोडाऊन देखील माझे सील केले आणि त्याच्या विरोधात मी हायकोर्टात देखील गेलेलो आहे। पुन्हा काँग्रेसचे चोरगे ते तुमच्या विरुद्ध लढणार हे स्पष्ट केलेलं आहे। तुमच्याकडे कपिल पाटील बीजेपीचे असणार आहे का आपल्याच माणसांचं? नाही, उद्या दयानंद चोरगे माझी भेट आहे। मी अगोदर सुद्धा बोललो होतो, राजकारण एक वेगळा पार्ट आहे, परंतु दयानंद चोरगे आणि माझे हे एकदम वैयक्तिक भावासारखे संबंध आहेत। माझा छोटा भाऊ म्हणूनच मी त्याला संबोधतो आणि तशा प्रकारचे त्यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं आहे की बाळामामा माझे मोठे बंधू आहेत, परंतु एक राजकीय जोपर्यंत निवडणूक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आपली उमेदवारी मागण्याचा आणि तसं त्यांनी ते प्रयत्न केले, परंतु येत्या 2 दिवसात हा विषय संपून जाईल। काँग्रेसची मदत मिळेल तुम्हाला भिवंडीला असं वाटतं? हो, मी काल रात्री काँग्रेसचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष रशीद ताहीर साहेब, आपण फोटो देखील पाहिले असतील आणि नगरसेवक आमची बैठक देखील झाली आणि आज ईद असल्यामुळं आज आणि उद्या या 2 दिवसानंतर आमची एक प्रेस कॉन्फरन्स होईल महाविकास आघाडीची आणि सर्वजण एकत्र मिळून कामाला लागू। थँक्यू।